जसं तू म्हणालीस की तू खूप स्ट्रगल केलायस किंवा स्ट्रगल पर्यंत तू कान्सपर्यंत पोहोचलेली मुलगी आहेस आणि आम्हाला सगळ्यांना माहिती आहे. पण आत्ता असं वाटलेलं का तुला कधी मधल्या काळात किंवा कधी असं वाटलं की बस आता नाही मला कंटाळा आलाय किंवा असा कंटाळा येतो ना तशी मुमेंट कधी आली आहे तुझ्या आयुष्यात? भरपूर वेळा आली. अगदी आता कानला गेले होते तेव्हा सुद्धा आली होती. तिथे अशी फार मला गोंडस-गोंडस मुलं दिसत होती आणि मला असं वाटत होतं, मरू दे सगळं मला छान मुलं-बाळं आणि संसार करू दे आता. पण असं वाटतं तुला कधी-कधी, पण मी अशी व्यक्ती आहे ना, की मी फार दिवस घरात बसून पण नाही राहू शकणार. मला हं, सतत काही ना काहीतरी नवीन करावंसं वाटत राहतं हं, आणि त्यामुळे कितीही वाटलं असं एका मोमेंटला, की बस झालं यार नको हे सगळं, का करते असं, तरी सुद्धा दुसऱ्या दिवशी मीच असते जी परत कामाला लागते किंवा नवीन काहीतरी शोधायला लागते. त्याच्यामुळे हे बऱ्याच वेळा होतं. प्रत्येक जण आपण कंटाळतोच ना, एक सतत त्याच-त्याच गोष्टी करून किंवा त्याच फील्डमध्ये राहून. तसं माझ्याही बाबतीत होत असतं मध्ये-मध्ये. आणि मला असं म्हणायचं की मराठीतली तू फर्स्ट इन्फ्लुएन्सर होतीस की तू कान्सवर गेली होतीस, पोहोचली होतीस. अशा भरपूर तुझ्या इच्छाही असतील अजून. त्यातलीच अजून एक अशी मोठी इच्छा जी तुझी पूर्ण व्हायची बाकी आहे. अशा माझ्या भरपूर इच्छा आहेत. मला असं हे नाही करता येणार. पण मी आता आत्तापर्यंत असं काही ठरवलंय आणि ते झालंय असं कधीच नाहीये. पण मी असा विचार केला होता. आता कान फिल्म फेस्टिव्हल मी खूप आधीपासून बघत होते. ती ब्लू कलरची बाल्कनी, मग तिथे मोठमोठ्या बॉलिवूडच्या हम्म. ॲक्ट्रेसेस जातायत, मग ते फोटोशूट होतं, मग ते न्यूज येतात वगैरे हे सगळं. मला कधी तिथे जायला चान्स मिळेल असं मी म्हटलं नव्हतं. पण मला मिळालं तर कसं भारी होईल ना, असा एकदा कधीतरी मनात विचार येऊन गेला होता. त्याच्यामुळे नंतर आता तिथे जायला जेव्हा चान्स मिळाला, तिथे जाऊन आले. त्याच्यानंतर ती गोष्ट आता मागे पडली. पण मी असं कधीच काही ठरवत नाही, की हे झालं पाहिजे, असं झालं पाहिजे. पण मला जे करायचंय ते छान करायचंय. एवढं हम्म. माझ्या सध्या डोक्यात आहे, की जे काही अपॉर्च्युनिटीज येतील किंवा जे काही आपण करू ते छान करू. कारण आत्तापर्यंत मी हे ठरवलंय आणि ते तसंच झालंय, असं कधीच झालेलं नाहीये. हम्म. त्यामुळे बघू, की याच्यापुढे मी काय करणार आहे आणि काय आहे. पण या जर्नीमधला सगळ्यात जास्त मला, माझ्या कुटुंबाला आणि माझ्या नवऱ्यालाही भावलेलं हे होतं, की मला अशोक सरांसोबत आणि निवेदिता मॅमसोबत एवढा वेळ घालवता आला, की सकाळी आम्ही ब्रेकफास्टला एकत्र आहोत आणि त्यांचं ते एवढं हसणं, म्हणजे त्यांचे मला असं वाटायचं, की ती व्यक्ती ही फिल्म्समध्येच अशी आहे, पण खऱ्या आयुष्यात पण अशोक सर तसेच आहेत, की हम्म. अगदी जोक करणं, काहीतरी मजा-मस्करी करणं आणि ते खूप अनएक्सपेक्टेड होतं. आणि खूप त्यांच्याकडनं शिकायला खूप मिळालं निवेदिता हम्म. मॅमकडनं त्या पिरियडमध्ये, की या वयात त्या किती हे आहेत, की त्यांना हे करायचंय, ते करायचंय, मी आता हे करते, मी ही सीरियल करते, मी असं मग त्यांचं अजून एक चॅनल सुद्धा YouTube चॅनल ते सुद्धा करतायत. तर ह्या सगळ्या गोष्टी त्यांच्याकडनं खूप शिकायला मिळाल्या. त्याच्यामुळे या प्रवासातला तो माझ्यासाठी रेड कार्पेट होता जास्त. येस. आणि तू एक व्हिडिओ पण शेअर केला होतास की त्यामध्ये ते असं तू म्हणत होतेस की एवढा रेड कार्पेटवर चालताना सुद्धा निवेदिता मॅम सतत तोच विचार करत होते की त्यांचा पाय कुठे हो, अडखळत नाही का हो. वगैरे असं. तर ह्या सगळ्यावर तुझा आणि त्यांच्यासोबत रेड कार्पेटवरचा अनुभव कसा होता? नाही, जातानाच त्यांचं असं होतं, की म्हणजे आता अशोक सरांना हं, थोडासा हात पकडावा लागतो. आता हं, त्यांचं वय नाही म्हटलंस तरी 80 आहे आता. हं, तर जाताना त्यांना हीच भीती होती, की त्या स्टेअर्स चढायला लागणार आहेत का आपल्याला त्या आणि मग त्या कशा सांभाळू कसं मी यांना? कारण तू एवढा साडी हातावरती पदर असतो, तेव्हा एखाद्या स्त्रीला सगळ्या गोष्टी सांभाळणं हं. सोपं नसतं. हां. आणि त्याच्यामध्ये त्यांना मी सांगितलं होतं, की ठीक आहे, मी जर मागे असेन ना तेव्हा, तर मी सरांचा हात पकडण्यासाठी पुढे येईन. आपण करू ते ॲडजस्ट. तर तू बघशील ना, तर त्या स्टेप्स चढताना ते मागे वळून केदार असे हाक देतायत. ते आमच्यासोबत जे केदार जोशी होते, हं, त्यांना ते आवाज देत होते, की म्हणजे कोणीतरी हं. या बाजूने, की आधार देण्यासाठी. तर एक अशी व्यक्ती जी एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्मवरती गेली आहे, तर तिथे सुद्धा स्वतःच्या लाईफ पार्टनरला कसं सांभाळत ते वॉक करते आणि त्यात सुद्धा चेहऱ्यावरती त्यांच्या स्माईल आणि ते प्राउडली मराठीला रिप्रेझेंट हं. करणं, ही खूप मोठी गोष्ट होती. त्याच्यामुळे त्यांच्याकडनं ते खूप शिकायला मिळालं, की आपलं माणूस त्याला सांभाळून पुढेही जाता येतं. असं नाही, की आता मी तिथे गेले, मग कोण तू, तुझं तू, माझं मी हे करणार, असं काही नाही. त्यांनी फार सुंदर पद्धतीने त्या गोष्टी हाताळल्या आणि ते माझ्यासाठी तरी खूप शिकण्यासारखं होतं त्यातून, की एवढ्या वयामध्ये हे सगळं असणं. बरं, संसाराचे काही धडे दिले की नाही तुला त्यांनी? भरपूर दिले. संसाराच्या धड्यापेक्षा मला त्या माझ्यासोबत बसल्या होत्या ब्रेकफास्ट टेबलवरती आणि त्यांनी मला एक गोष्ट सांगितली, की "मला तू पहिल्यांदाच भेटलीस ना, तेव्हा मला तू फार शिष्ट वाटली होतीस, पण तू खरोखर खूप चांगली मुलगी आहेस." आणि त्यांनी माझ्या आई-वडिलांना व्हिडिओ कॉलवरती हे सांगितलं, "फार सुंदर तुम्ही मुलीला संस्कार दिलेत आणि फार सुंदर तुमची मुलगी आहे. मला प्रचंड आवडेल." मला तेव्हा म्हणजे माझ्या आई-वडिलांना तेच बस झालं. म्हणजे त्यांना अंकिता कान फिल्म फेस्टिव्हलला गेली आहे, रेड कार्पेट चालली आहे, यापेक्षा
अशा व्यक्तीने ज्यांचे 4 वाजता आम्ही संध्याकाळी बसून सह्याद्रीवरती Movies फिल्म बघायचे. बघायचो आणि ते हम्म. बघत लहानाचे मोठे झालोय, हम्म. त्यांनी असं काहीतरी आपल्या मुलीबद्दल बोलणं हे त्यांच्यासाठी एक वेगळी अचीव्हमेंट क्या होती. आणि बात आहे. आई तर तेच, की ते बोलले, मला खूप छान वाटलं, की ते तुझ्याबद्दल एवढी मोठी व्यक्ती बोलली, की फार सुंदर संस्कार दिलेत किंवा काय हे केलंय, तर तिथे आम्ही जग जिंकलो असं त्यांचं म्हणणं होतं.